हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी। या व्हिडिओत आपण 12वा प्रयोग पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे घन पदार्थ कुटणे। तुमच्या स्टँडर्डचे ऑदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ज्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत। चला तर मग या प्रयोगाला आपण सुरुवात करूया। या प्रयोगात तुम्हाला काही घन पदार्थ घ्यायचे आहेत। घन पदार्थ म्हणजे काय? सॉलिड स्टेटमधले असलेले एलिमेंट्स, म्हणजे असे पदार्थ की ज्यांना एक आकार असतो आणि जे आता ठेवले की वाहून जात नाही। जसं की पाणी। पाणी हा द्रव पदार्थ आहे, तो वाहून जातो आणि आपण ज्याच्यात ठेवतो त्याचा आकार त्याला प्राप्त होतो। पण घन पदार्थ जसं की खडू, त्याला एक त्याचा स्वतःचा आकार असतो। तर तुम्हाला असे काही घन पदार्थ घ्यायला सांगितले आहेत, जसं की खडू, छोटे दगड, शेंगदाणे। हे घन पदार्थ आपल्याला खलबत्त्यात कुटून बघायचे आहेत। मग ते कुटल्यानंतर सगळ्यांचीच पूड होते का, म्हणजे पावडर होते का, हे बघायचं आहे। आणि काही पदार्थ इझिली फुटतात आणि काही इझिली फुटत नाही। तर असे कोणते पदार्थ आहेत त्यांची नोंद आपल्याला करायला सांगितली आहेत। कुणाची पावडर होते, म्हणजे पूड होते, किंवा आपण ज्याला चूर्ण म्हणतो, ते होते का नाही ते बघायचं आणि लिहायचं। या प्रयोगाचं आपण निरीक्षण लिहूया। काही पदार्थांची पूड तयार झाली, काही पदार्थांचे लहान तुकडे झाले, तर काही पदार्थांचे तुकडे झाले नाहीत। बघा, तुम्ही जर खडू कुटला खलबत्त्यात तर त्याची पावडर म्हणजे पूड तयार होईल। तसंच शेंगदाणे कुटले तर त्याचे लहान तुकडे होतील। आणि दगडाचे तुकडे होतील का? नाही। कडक असा दगड असेल तर त्याचे तुकडे होणार नाहीत। या प्रयोगाचं अनुमान बघा। पहिलं आपल्याला आहे दिलेलं, कोणताही पदार्थ हा अनेक सूक्ष्म कणांनी मिळून बनलेला असतो। हे बघा, जे पण कुठलेही पदार्थ असतील तर अनेक बारीक बारीक जे कण असतात ते एकत्र येतात, ज्याला आपण सूक्ष्मकण म्हणतो। सूक्ष्मकण जेव्हा एकत्र येतात तेव्हा कुठलाही पदार्थ तयार होत असतो। ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा। पुढे बघा, आपल्याला दुसरं दिलंय, ठिसूळ पदार्थाचे लगेच चूर्ण झाले, कठीण पदार्थाचे चूर्ण लवकर होत नाही। हे बघा, जे ठिसूळ पदार्थ असतात जसे की खडू, त्याचं लगेच चूर्ण होतं। पण जे कठीण पदार्थ म्हणजे दगड आहे तर त्याचं लगेच चूर्ण होईल का? नाही होणार। पुढे आपल्याला स्वाध्याय दिला आहे, त्यातला पहिला प्रश्न आहे, आपल्या रोजच्या वापरातील कोणत्या पदार्थांची आपण पूड किंवा चूर्ण करतो? याचं उत्तर बघा, कोळसा, खडू, खडीसाखर, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, वेगवेगळ्या मसाल्याचे पदार्थ, या पदार्थांची आपण पूड किंवा चूर्ण करतो। पुढचा दुसरा प्रश्न बघा, कोणकोणती तयार पूड आपण दुकानातून आणतो? याचं उत्तर बघा, मीठ, चहापत्ती, बेसन पीठ, पीठ, हळद, तिखट, मिरची, गरा, मसाले, कुंकू, या पदार्थांची तयार पूड आपण दुकानातून आणतो। आय होप तुम्हाला प्रयोग समजला असेल। अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।